तर नमस्कार भावांनो बहिणींनो, आपलं का नाही खा नीट नीट चल. आपलं हे खालचं हवं पोरग कसं चलत आहे. आपलं खालचं रान आहे का हे हरभऱ्याचं, तिथं ना ट्रॅक्टर आलंय. आता ना आपल्याला नांगरायचं. चल आणि यो करामती नमुना आपल्या महागच आहे. तो बारका नमुना त्या तिथं ना ह्याचे ढिगारे, हा कांग्रेसाचे ढिगारे इथं आणि ती कापायची तशीच इथं. त्या तिकडे ट्रॅक्टर चालू आहे, मी तुम्हाला दाखवते. हा वरच्या रानातला अजून आपली ज्वारी काढायची तशीच आहे. पुन्हा कडबा गोळा करायचा आहे. पण हे ना हे रानामधलं हे आपल्याला नांगरायचं. इथलं एक एक काम आपलं उरकून घ्यायचं पावसाच्या आधी. इथं भुसकाट होतं, जाळून दिले. ते तिकडे ट्रॅक्टर आहे, कसा नांगूर लागतो बघू आपण. बुटक्या बाबे काय आलंय आपल्यात? नांगूर आलाय का? हा दोन दोन आलाय का? हा काय 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 आलंय आपल्या रानामध्ये? ना बुंबुम आलंय का? कुठं चालला तू? बुंबुम काढ. खरं आपण कसं नांगर लागतोय आपला बघू. बुंबुमवाला मामा नांगरीतोय त्यो. बुंबुमवाला ना मामा नवा नांगूर आणलाय काय र? लागत आहे का बघू आपण. भारी 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 लागत आहे का बघू आपण. छान छान लागत आहे का बघू. अयो ट्रॅक्टर वरी उचलत आहे बरं का. वरीच झालं ते तर काय व्हायला लागलं. बगळे आले ते आपल्या रानात. हे छान 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 नांगूर लागायला लागलाय. छान छान. अयो लय मस्त नांगरले कर शिव. छान छान नांगरलंय का? हा छान नांगरायला लागले. ट्रॅक्टरवाल्याने चांगलं काम केलं ना. असं लोकांनी बघितलं ना, कुणी नांगरलंय म्हणून माणूस येत असते. ते आपल्या वरची तिकडे ज्वारी काढायची, इकडे ज्वारी काढायची. पण ना आपलं एवढं झालंय मोकळं तर घ्यायचं काढून. इकडं मेथी काढायची राहिली, लय कामं राहिली ते बरं का. चला चला चला. ते आमचे मालक तिकडे खाली. आणि हे ना पिसुळ नाही आपल्याकडे नाही. हे पिसुळा आहे, पिसुळा. हे ना पाडव्याला कामाला येतो. ते आमच्या रानात सगळा पिसुळाच झालाय. एक अंग्रेज हा तो काटा बी आहे. हे आपलं ट्रॅक्टर. लय भारी नांगरीत आहे हे ट्रॅक्टर. नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला सांगते पाच झाडायलाच उभी आली होती बरं का. आणि ती आपली येडीबांबा ती काय होतंय, ती सुटती. तिला दावे बी बदलले. तिला काय बी केलंय. कवा आणलेली ती तुम्हाला सांगते, दिवाळीला आणलेली. तर तिला ना ह्या नेकनूर गावामध्ये येसन घालणार माणूस कुणी भेटा नाही. आणि आम्हाला काही घालता येत नाही. तर तिने काय केलं, त्या दिवशी पाऊस आला आणि ती कशी काय की अचानकच सुटती. दावे तोडती. तिला नवे दावे आणले तर सुटती. आणि तुम्हाला सांगते सुटल्यावर तिने हा बघ केवढाली कंस खाल्ले. ते इकडं आली नसती का हेवढाली एक एक कणीस आहे. आणि हे जर कंस खाल्ले तर टोपकुनी मेली पाणी पिऊन फुगून. आणि इकडं आली हे कंस खाल्ले. हा हे कोबीचे झाडं खाल्ले. 5च झाडाला कोबी आलती. तिने ज्या झाडाला कोबी का तेच झाडं खाल्ली. हे इथं एक उपटून टाकले, तिथं एक उपटून टाकले. आणि ह्या सगळ्या माळव्यात नाचून सगळ्याचा काटा काढून तुम्हाला सांगते ह्या ज्वारी तुडून भिडून जगून पुन्हा बाहेर आली. आणि पुन्हा तिथं एक आंबा आहे त्या न्हाणीपाशी. तुम्हाला सांगते इथं ना असल्या वाळक्या येतात. आणि ह्याला पाणी कमी पडलंय. आणि जर पाणी असतं ना तर हे 2-4 झाडं लय आली असते खायपुरती. आणि तिथं आंब्याला आली. आणि आंब्याला येऊन तिने तिथं येऊन घासलं त्या आंब्याला. आणि मग घाटी वाजायला लागली. आणि मग मी बघितलं, मग पकडली.
ती असली करायला लागली ती आमची बंबा. हा बा इथे एक ककडी आली, आता मला दाखवते मी. हा बा ही पण लय बारकुसं बाळ आहे अजून ते. हे असल्या ककड्या आता ना पावसाळ्यात 1-2 झाडं लावायचे तर पुढे भेटती. तर काय हे आपली टमाटे, ते तिथं वांगे, माळव खायला आलंय आणि पाणी संपलंय. आणि पावसाने ज्वारीचं काय केलंय राहिल्या सायल्या तुम्हाला दाखविते मी. हा बा जागरण गोंधळ घातलाय मध्ये, सगळी पडली. हे असलं झालंय. चालू आहे काय आमचा कॅमेरामॅन. चला तर नमस्कार भावांनो बहिणीनो. आज ना तुम्हाला सांगते ही पटुडी तर पायातच घोटाळती माझ्या, आणि डोक्याला काय बांधलंय तिने. आज ना तुम्हाला सांगते आज लई काम केलं. आज 2-3 गावताचे ह्या बाटकाचे गटुडे आणले ते, आणि तिकडे दाखवते मी तुम्हाला. ते ना आपण कधीच पेरलं नाही. बडीशेप काढायला आली का नाही आली, काढायला आली का नाही आली, अशी करून करून तुम्हाला सांगते ही काढायला बी आली वाटतं, काढायच्या हाकातून बी गेली. ह्याचं आपल्याला काही कळलंच नाही. हे मनाने वापलंय. आता ना आपली एवढी राहिलेली तरी आपण काय करायचं, थोडी ना काढून घ्यायची. ती काढायच्या हाकातून संपली. आता हे असेच घुस तोडायचे, वाळू घालायचे आणि चोळायचे. हे काय झालं ह्याचं अगं ही बडीशेप आहे वाळलेली. वाळलेली नसती, हिरवीगार बडीशेप असती. बडीशेप लक्ष दे हाताकडं कामाकडं. आणि हे काय झालं, हे 2-4 ना हे सगळे वायाला गेलं. हे त्याचं वय संपलं वाटतंय. आपल्याला ह्याचं माहितीच नव्हतं ते आलंय रानात. काढ जरा बाबा, हे लय मोठाले मोड वायाला गेले आपले. हे त्याचं ना कळालंच नाही. बदाबदाच पडत आहे कितकालं. आता ना पुढच्या वर्षी मी ह्याला ना लावणार आहे. आणि लय मोठी लावली होती, वायाला गेली. उपटिली म्हणजे मी रोप पडला आणि ती उपटून टाकली. पुढच्या वर्षी लावणार आहे लय मोठी. आणि ह्याला ना काढायला आली, काढायच्या हाकातून संपून गेली, आणि त्याला काढायला टाईम भेटला नाही. त्याच्यामुळं आपली लय मोठी वायाला गेली. मोठे घोस. त्याचं कसं काढते तर काय आपल्याला काही मिळच नव्हता. आधी तर मी म्हणलं शेपाची भाजी आली काही की, आणि मग बडीशेपीचा वास यायला लागला. आणि मग काय केलं, ठुली. काय भारी वास येतोय, वासानेच पोट भरलं गोबी कामं. आणि ना ह्याला त्या दिवशी 2 घसुळे मी असले वाळायला ठुली होती, आणि चुळली तर ना बका कसले मोठी पडली. ह्याला लय उतारा असतोय. मी म्हणलं आपल्या देशात पिकत नाही काय की हे, पण हे बी पिकत आहे आपल्या देशात. त्याचा टाईम ज्वारी बरोबरही वाटतं, गव्हाबरोबर ज्वारी बरोबर. आपल्या हिताला लसूण काढून ह्याला 4 गड्ड्या झाल्या. आपली इथं कांदे येतं, ही झाडालाच वाळून गेली. ही जी पहिल्यांदा आलती का तुम्हाला सांगते, ही इथंच राहिल्यामुळं ना तिचं वय संपलं वाटतं. तुला खायला झाली नाही रे ही खायला नाही चांगली. वापून वाटतंय बघ. अरे पाय नको ना बाई, फेक राहणार. आता नाही वापणार ही बघा. पुढच्या वर्षी वापणार आहे. तुला काय येत नाही का, मा पायात घोटाळती ही माझी शिंगावाली पटुडी. आज शिंगच नाही तर, पण आज शिंग कुणी नेले काही. तो पटुडा लावला कसा तरी घुलून गावात, तर ही पटुडी लगेच हजर झाली. ही काय ही बी ना लय मोठी होती बरं का आपली, काढायचीच हे झाली. काढायच्या हातातूनच गेली ही. म्हणलं की सप्ताह संपला दादू. रत्नागिरीचा चालू आज मांडवखेलचा सप्ताह रत्नागिरीला गेला. अयो आपल्या बरोबर आवती बिवती चौकड सुटते इथं आपल्या मठातला. तर नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला सांगते आपण ना पात खायला कांदे लावली होती. आपण ना ह्याची पात लई बार खाल्ली, आणि त्या ज्वारीच्या राड्यात लागलो. लसूण काढला एके दिवशी, आणि हे कांदे काढायलाच बनलं नाही. आपले कांदे सगळे रानातच चिगरून चालले ते. आणि ही माझी पटुडी काढू लागती, जेवढे निघतील तेवढे. आपण लावलेच होते कशासाठी, पात खाण्यासाठी. हवा तरी बी ना
आपल्याला ते हे झाले सगळे देठ हे झाले आपले. रानात ना काही बी तिथं नसते बाई, माझी तर बाई येडीच आहे. आपलं रानात केलेलं ना तुम्हाला सांगते वायाला जात नाही. ह्याच्यात ना पाठीचे कांदे निघणार इथं, पण ते काय झालं ते काढाय बनलं नाही का, म्हणून त्याचं सगळं हे झालं, देठ खुडले त्याची. हे आपले कांदे सापडले म्हणजे लावलेच आहे, आपले कांद्याचं रान आहे इथं. पण लय हे झालं का तिकडच्या कामाच्या राड्यात काय झालं आपल्या हे कांद्याला बनलंच नाही काढायला. आपले बटाटे होते इथं, हे बटाटे बटाट्याची झाडं सुद्धा वाळून गेले. आपल्या आंबट चुक्याचं बिटवायचं हे रानातलं काढून. तुम्हाला सांगते केलं तर होतं. हा बा आपलं रानात खुसलं, इतक्या बार पात खाल्ली. आता हे कांदे काढायचे आपले घरी. एखादा हे घेतली खाल्ली रानातली. रानात केलेलं तुम्हाला सांगते ऐकत नाही, त्या मापातलं खायची बात नाही. काय बी लावायचं रानामध्ये आपल्याला ना खायापुरतं होतं. हे आपलं कसलं बी लावलं होतं आपण हे पात खाण्यासाठी. पण हे बियाला ना आपण दवा पाणी काही केलेलं नाही. अशी खायला पात चांगली लागत होती भारी. म्हणजे ह्याला नुसतं चिटकून दिलं पाणी, ह्याला फवारा नाही, ह्याला खत नाही, ह्याला कोणतं दवा पाणी नाही. काय झालंय? 2च घेतले. किती निघले तुला? 2 निघले का? माझ्या पटुडीने पाय कम बांधला बाई तो. आता ना त्याची देतच हरपून गेली. आंबट चुक्याचं बिठवायचंय. कोणचं गवताचं काय करायचं आपल्याला? कांदे घ्यायचे काढून. आपल्याला गवताचं काय करायचं? ते काय दिसणार ते पण हाय. लय पात छान लागत होती, लय बार पात खाल्ली. कांद्यासाठी लावलीच नव्हती मी, पण कांदे बी आले. ते आपलं रानातलं केलेलं कुठं नाही जात. येतं बटाटे बी आहेत बरं का तिकडं, पण बटाट्याचं हे गेलं. खायला सुद्धा हे कांदे लय भारी लागत तिथं बिना दवा पाण्याचे.